बरेच विद्यार्थी कमेंट करून सांगतायत की सर आमचं हॉल तिकीट जे आहे ते या ठिकाणी जिल्हा परिषद आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक पदाचं डाउनलोड होत नाही। तर मित्रांनो कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे सध्या हॉल तिकीट आलेले आहेत, कुठले जिल्ह्याचे हॉल तिकीट आलेले नाही आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर पेसामध्ये मित्रांनो कुठले कुठले जिल्हे येतात आणि पेसा पदभरतीचं वेळापत्रक मित्रांनो कधीपर्यंत येऊ शकतं, याच्या परीक्षा कधी होऊ शकतात त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील पेसा कायदा जो आहे त्या अंतर्गत हे 13 जिल्हे येतात। मित्रांनो हे 13 जिल्ह्यांचं हॉल तिकीट तुमचं सध्या डाउनलोड होणार नाही। तर बघा हे जिल्हे सांगतोय, त्या जिल्ह्यामधून तुम्ही आहात का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेलं आहे, त्या जिल्ह्याचं हॉल तिकीट आलेलं आहे की नाही। तर बघा मित्रांनो, अहमदनगर जिल्हा या जिल्ह्याचं सध्या हॉल तिकीट येणार नाही। ऑलरेडी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने ही सूचना प्रसिद्ध केलेली आहे। पहा, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी म्हटलंय की जिल्हा परिषद अहमदनगर आदिवासी पेसा क्षेत्रात येत असल्यामुळे अद्याप आदिवासी पेसा क्षेत्रातील जिल्ह्यातील वरील पदांचे वेळापत्रक प्राप्त झालेलं नाही। वेळापत्रक प्राप्त होताच वेबसाईटवरती प्रसिद्ध केलं जाईल। तर पहा, ऑलरेडी त्यांनी या ठिकाणी माहितीही दिलेली आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही जर अप्लाय केलेला असेल या पदांसाठी तर तुमचे हॉल तिकीट येणार नाही। आता तुम्ही म्हणाल की बाकींच्या परीक्षा कसं काय झाल्या, जसं की इतर परीक्षा होत्या, फार्मासिस्ट असेल, त्यानंतर ज्युनियर असिस्टंट असेल किंवा सिनियर असिस्टंट असेल, इंजिनियरची पदं असतील, तर ती जी पदं आहेत मित्रांनो ती पेसामध्ये येत नाहीत। काही पदं पेसामध्ये येतात तर काही पदं पेसामध्ये येत नाहीत। असे 18 संवर्ग जे आहेत मित्रांनो पेसामध्ये येतात, त्याच्यामुळे त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो। असे बरेच विद्यार्थी कमेंट करून देखील विचारत होते आणि त्या पदांचे निकाल देखील कसं काय लागतात तेही विचारलं जात आहे। तर ते पेसामध्ये येत नाहीत मित्रांनो पदं। तर ही जी पदं आहेत सध्याचं वेळापत्रक आलेलं आहे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका असेल, त्यानंतर ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, हे अशी पेसामध्ये पदं येतात मित्रांनो। पेसा म्हणजे जे पेसाचे हे 13 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो त्यांच्या फक्त तुमचे हॉल तिकीट येणार नाहीत। परीक्षा होणार आहेत मित्रांनो, परंतु थोडासा वेळ त्याला लागणार आहे। तो किती दिवस लागतील त्याला अजून त्याची माहिती देखील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यानंतर पहा, ठाणे जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, धुळे जिल्हा, नंदुरबार, नाशिक, जळगाव देखील पेसामध्ये मित्रांनो येतो। बरेचसे विद्यार्थ्यांनी कमेंट करून विचारलेलं होतं जळगावबद्दल। अमरावती जिल्हा आहे, यवतमाळ आहे, त्यानंतर नांदेड जिल्हा देखील पेसामध्ये येतो, चंद्रपूर आणि गडचिरोली। तर हे टोटल 13 जिल्हे मित्रांनो पेसामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील। तर या जिल्ह्यांचं हॉल तिकीट आलेलं नाही आहे। आता हे झाले मित्रांनो न आलेले हॉल तिकीट जिल्हे। त्याच्यानंतर मित्रांनो अजून या ठिकाणी 3 जिल्ह्यांचं हॉल तिकीट येणार नाही मित्रांनो, म्हणजे याचं येणार होतं परंतु ह्या जिल्ह्यांचं येणार नाही, ज्याच्यामध्ये पहा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो या ठिकाणी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ जे आहे किंवा विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे, त्यामुळे या 3 जिल्ह्यांचं हॉल तिकीट येणार नाही अशी नोटीस मित्रांनो या ठिकाणी ग्रामविकास विभागाने स्वतः काढलेले। यांचं हॉल तिकीट कधी येईल ते तुम्हाला पहिल्यांदा सांगून देतो। 5 किंवा 7 जुलै नंतर मित्रांनो या ठिकाणी यांचे हॉल तिकीट तुम्हाला येतील। या 3 जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय केले का कमेंटमध्ये सांगा। तर तुम्हाला याच्यासाठी मित्रांनो अजून अभ्यास करण्यासाठी वेळ भेटणार आहे आणि अगोदर जे मित्रांनो पेपर होत आहेत हे 3 जिल्ह्यामध्ये तुम्ही जर अप्लाय केलेले आहे आणि याच्या अगोदरच्या जिल्ह्यामध्ये जे पेपर होत आहेत मित्रांनो नॉन पेसामधले, जसे की लातूर असेल, बीड असेल, तर मित्रांनो त्यांचे पेपर कसे झाले तुम्हाला एक पॅटर्न कळणार आहे, कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत आरोग्य सेवक, ग्रामसेवकसाठी, आरोग्य सेविकासाठी। तर याचा फायदा देखील तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी होईल। म्हणजे 10 जूनला पेपर होणार आहे, 10 जूनपासून मित्रांनो जुलैपर्यंत तुम्हाला या ठिकाणी टाईम आहे। या 3 जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय केलेला असेल तर अभ्यासासाठी, पॅटर्न समजण्यासाठी, कसे प्रश्न येत आहेत ते समजण्यासाठी, तर याचा फायदा या 3 जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांना देखील जास्त प्रमाणात होईल। अभ्यासासाठी देखील त्यांना वेळ भेटेल, ही एक संधी म्हणून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी याच्याकडे पाहू शकता। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील किंवा पेसामधील देखील 13 जिल्हे मित्रांनो त्यांच्याही परीक्षा थोड्या लेट होत आहेत, त्यांनाही मित्रांनो या ठिकाणी अभ्यासासाठी वेळ भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे पॅटर्न समजणारे त्यांना कशा पद्धतीने IBPS पेपर घेत आहे, कारण की पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने ही कंपनी IBPS असेल किंवा TCS असेल हे पेपर तुमच्या या ठिकाणी घेत आहेत। तर बघा या ठिकाणी हे 13 जिल्ह्यांचे पेपर होणार नाहीत, त्यानंतर ह्या 3 जिल्ह्यांचे सध्या पेपर होणार नाहीत, याचे हॉल तिकीट आलेले नाहीत, यांचे नंतर पेपर होतील। तर आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी जे तुमचं या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो, तर त्याचे हॉल तिकीट जे सध्या तुमचे 11 तारखेपर्यंतचे दिसत आहेत, म्हणजे आज मित्रांनो या ठिकाणी 12 तारखेचे किंवा 13 तारखेचे म्हणजे आरोग्य सेवक, हंगामी फवारणी कर्मचारीची देखील आज हॉल तिकीट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटू शकतात। ही जी वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। ही वेबसाईट जी आहे तुम्हाला सतत चेक करत राहायचे। इथं डेट बदलली की तुम्हाला व्हिडिओ बनवून अपडेट दिलं जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट दिलं जाईल। टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। इथं डेट बदलली की पुढील डेटचे हॉल तिकीट आले म्हणून समजायचं। आता सध्या तरी इथं व्हिडिओ बनवतोय त्या वेळेपर्यंत इथं मित्रांनो 11/6 पर्यंतचेच हॉल तिकीट दिसत आहेत। इथं जशी डेट चेंज होईल मित्रांनो तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती
दिली जाईल. तर पाहता याच्यामध्ये कुठले कुठले जिल्ह्यांचे सध्या हॉल तिकीट आलेले आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर ज्याच्यामध्ये पहा सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, त्यानंतर धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा. तर पहा या ठिकाणी हे जे जिल्हे आहेत या 18 जिल्ह्यांचे सध्या मित्रांनो या ठिकाणी 18 जिल्ह्यांचे या ठिकाणचे हॉल तिकीट तुम्हाला पाहायला भेटेल. आणि तुम्ही म्हणाल की या जिल्ह्यामध्ये आम्ही नॉन पेसामधून अप्लाय केलेलं आहे, पेसामधून नाही अप्लाय केलेलं, तर देखील आमचं हॉल तिकीट येत नाही. तर मित्रांनो तुमची परीक्षा काय असेल मग लेट असेल, म्हणजे आज किंवा उद्या किंवा परवा असे तुम्हाला रोज चेक करत राहायचे, तुमचे हॉल तिकीट येऊन जातील. सध्या फक्त 10 आणि 11 तारखेला ज्यांची परीक्षा आहे त्यांचंच हॉल तिकीट आलेले आहे आणि 10 आणि 11ला कोणाची परीक्षा तुम्हाला माहीत नाही, फक्त हॉल तिकीट डाउनलोड झालं तरच म्हणायचं की तुमची परीक्षा आहे. त्याच्यामुळे मित्रांनो जर तुमची परीक्षा लेट असेल तर या जिल्ह्यांमध्येही तुम्ही 18 जिल्ह्यांमध्ये जरी अप्लाय केलेला असेल तरी हॉल तिकीट येणार नाही, कारण की हॉल तिकीट एक दिवसांनी या ठिकाणी जनरेट होत आहे स्टेप बाय स्टेप. त्यासाठी तुम्हाला चेक करत राहायचे. आणि जरी तुमचं या ठिकाणी भेटतच नाही तर मग IBPSची तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, त्यांच्या कॉल सेंटरवरती एकदा कॉल करायचा आहे. या ठिकाणी ही त्यांची वेबसाईट आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची, त्यांची जी कॉल सेंटर नंबर वगैरे आहे ती देखील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो आहे. तर तुमचं हॉल तिकीट या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेलं असेल तर स्टेप बाय स्टेप मित्रांनो या ठिकाणी जनरेट होईल. जर तुमचं नाही जनरेट होत, या ठिकाणी इनव्हॅलिड वगैरे दाखवत आहे, तर होणार नाही असं नाही मित्रांनो. तुमची परीक्षा लेट असल्यामुळे या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट आलेलं नसेल, परंतु हॉल तिकीट तुमचं येऊन जाईल तुम्ही जर अप्लाय केलेलं व्यवस्थित तर. ठीक आहे. तर ह्या 18 जिल्ह्यांचे सध्या मित्रांनो या ठिकाणी पेपर होणार आहेत. ते जिल्हे तुम्हाला सांगितले, या जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर इथं मित्रांनो हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत. हॉल तिकीट डाउनलोडची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोय. इथं जशी डेट चेंज होईल, पुढचं हॉल तिकीट आलं की तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर बघा मित्रांनो आरोग्य सेवकसाठी सध्या 96,882 पदांची परीक्षा उमेदवारांची परीक्षा होते 10, 11, 12 जूनला. आणि हंगामी फवारणी कर्मचारी आरोग्य सेवक जे आहेत त्यांची 78,754 काउंट आहे त्यांची परीक्षा होणार आहे 8 शिफ्टमध्ये 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत. ग्रामसेवकला सर्वात जास्त जवळपास मित्रांनो 1,35,171 पर्यंत या ठिकाणी काउंट आहे, त्या उमेदवारांची परीक्षा होत आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या आरोग्य सेवक आरोग्य सेविका या पदांसाठी तुम्हाला नोट्स हव्या असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी फास्ट रिव्हिजनसाठी IBPSचा जो नवीन अभ्यासक्रम तांत्रिक प्रश्नांचा मित्रांनो आरोग्य सेवक पदाचा आलेला आहे, त्याचे तांत्रिक नोट्स त्यांनी काढलेले आहेत पुस्तकी स्वरूपामध्ये. तर 1975 प्लस प्रश्नांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. नवीन अभ्यासक्रम जो आलेला आहे मित्रांनो त्याची फास्ट रिव्हिजन तुम्हाला सध्या करायची आहे. तुमची आरोग्य सेवकची परीक्षा आहे त्याच्यासाठी तांत्रिक अभ्यासक्रम जो आलेला आहे नवीन, त्यानुसार मित्रांनो त्यांच्या नोट्स उपलब्ध झालेले आहेत. हे जे पुस्तक आहे मित्रांनो नोट्स तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल. Amazon, फ्लिपकार्ट ऑनलाईनला देखील तुम्हाला उपलब्ध आहे, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात. विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. तर हे झालं आरोग्य सेवक या पदासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार तांत्रिक नोट्स. आरोग्य सेविका पदासाठी देखील मित्रांनो त्यांच्या तांत्रिक नोट्स प्रसिद्ध झालेले आहेत संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार. यामध्ये 1200 प्लस तांत्रिक प्रश्नांचा त्यांनी समावेश करून हे पुस्तक बनवलेलं आहे. हे देखील फास्ट रिव्हिजनसाठी IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो पुस्तकं आहे. त्याचबरोबर ओल्ड जे तांत्रिक प्रश्न असतात मित्रांनो ओल्ड आरोग्य सेवाविषयक त्याच्यात देखील मित्रांनो 2012 पासून आतापर्यंत 2022 पर्यंतच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक आरोग्य सेविका असेल, त्यानंतर औषध निर्माण अधिकारी असेल, स्टाफ नर्स असेल किंवा गट व ड मधील आरोग्य विभागाची कुठलीही पदे असतील, सर्व पदांचा जो समावेश आहे त्यामधील मित्रांनो जवळपास 157 प्रश्नपत्रिका त्या पदांच्या त्यांनी दिलेल्या आहेत. 13,200 प्लस प्रश्नांचा समावेश करून हे पुस्तक बनवलेलं आहे. तर मित्रांनो ही तिन्ही पुस्तकं तुम्हाला सध्याच्या आरोग्य सेवक आरोग्य सेविका या पदांसाठी उपयुक्त आहेत. आरोग्य विभाग जिल्हा परिषद पदभरतीसाठी महाराष्ट्रातील कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला ही पुस्तकं पाहायला भेटतील आणि ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.